राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। आदर्श भारत माझाच्या सर्व प्रेक्षकांना आपण आज दाखवणार आहोत जे जे हॉस्पिटल भायखळा या ठिकाणी संत गाडगेबाबा महाराज यांची धर्मशाळा। या धर्मशाळेत अनेक गोरगरिबांना अल्प दरात म्हणजे नाममात्र शुल्कामध्ये सेवा देण्याचं काम, मिष्टान्न भोजन या ठिकाणी मुंबई ज्यांना निवारा नसतो अशा लोकांना सेवाभावी कार्य चालतं। दादर असेल, भायखळा असेल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल असेल, अशा विविध ठिकाणी हे सेवा कार्य चालत असतं। आपल्या सोबत जोडलेले आहेत जे जे हॉस्पिटलच्या धर्मशाळेतील व्यवस्थापक एकनाथजी ठाकूरजी। एकूणच आजचा जो दिवस आहे तो माननीय कैलासवासी संतोष पाटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ हा या ठिकाणी मिष्टान्न भोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यांचे बंधू माननीय प्रकाश पाटकर जे आहेत ते महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघटनेवरती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। लोअर परळ सामाजिक विकास संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत असताना, विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत असताना कैलासवासी संतोष पाटकर ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पाठीमागे अत्यंत बहुमोल कार्य त्यांनी केलेलं अनेकांनी जवळून अनुभवलं आहे। आपल्या बंधुराजाच्या सामाजिक कार्याला हातभार लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, का भाव व्यक्त करा। नमस्कार। आज 23 सप्टेंबर 2025 याच तारखेला कैलासवासी संतोष वसंत पाटकर यांची प्राणज्योत मालवली। संतोष पाटकर यांचा माझा सन 1990 पासून संबंध आलेला आहे। आमच्या गाडगे महाराज मिशनची संस्था आश्रमशाळा दाभोण, चालतवाड, वाशिन आणि भिवाडी या 4 आश्रमशाळामध्ये प्रकाशभाऊ पाटकर त्यांच्या लोअर परेल विकास संस्थेतर्फे आदिवासी मुलांना दरवर्षी जवळजवळ 5 ते 10 लाख रुपयाचं सामान मुलांना वाटतात। सन 1990 पासून ते करतात। या कामामध्ये संतोष पाटकर यांचा सिंहाचा वाटा होता। खूप मेहनती माणूस, तरुण, तडफदार आणि त्यांना सेवेची खूप आवड होती। स्वतः मेहनत करून त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये जायचे, सामान न्यायचे, टेम्पो भरून सामान न्यायचे, तिथं वाटप करायचे। असे हे संतोष पाटकर सेवाभावी व्यक्तिमत्व आमच्यातून आज गेलेलं आहे। त्यांना आपण धर्मशाळेतर्फे सर्वांनी, सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। जे जिथे कुठे असतील त्यांना परमेश्वर सुखात ठेवो अशीच प्रार्थना व श्रद्धांजली मी धर्मशाळेच्या तर्फे त्यांना अर्पण करतो। या ठिकाणी मिष्टान्न भोजन या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाला देण्याचं पाटकर परिवाराचं हे कार्य समाजाला काय उद्देशून काय भाव व्यक्त कराल। पाटकर साहेबांनी संत गाडगेबाबांचा संदेश होता, भुकेल्यांना जेवण द्या, तहानलेल्यांना पाणी द्या। त्याप्रमाणे पाटकर साहेब हे आपल्या जीवनात सतत वागत असतात। म्हणून त्यांनी घरी तेरवी दशक्रिया हे कार्यक्रम न करता गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणे गोरगरिबांना, भुकेल्यांना जेवण द्या हे व्रत ते आजपर्यंत त्यांनी सांभाळलेलं आहे। आणि वर्षभर त्यांचे भोजन असतात आपल्या 3-4 धर्मशाळेमध्ये आणि त्यांना भोजनदानामध्ये आनंद आहे, वस्त्रदानामध्ये आनंद आहे। गाडगे बाबांच्या संदेशाप्रमाणे तंतोतंत प्रकाशभाऊ पाटकर हे वागत आहेत आणि त्यांना हे कार्यक्रम, हे समाजोपयोगी कार्यक्रम करण्यासाठी भरपूर शक्ती लाभो, उदंड आयुष्य लाभो असे मी आजच्या दिवशी गाडगे बाबांच्या चरणी प्रार्थना करतो। जय गाडगे बाबा। एकूणच पाटकर साहेबांचा या ठिकाणी जर सामाजिक उपक्रमाचं कामकाज जर बघितलं तर एकनाथ ठाकूर साहेबांनी वर्णन केलं का गाडगे बाबांच्या शिकवणीतून चाललेलं त्यांचं कार्य या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतं। बंधुराज आपला पाठीराखा होता, अनेक सामाजिक उपक्रमात त्याची साथ होती आणि असा हा बंधू आपल्या सोबत नसतानाही त्याची आठवण म्हणून एक स्मृती दिनी एक प्रथम पुण्यस्मरण दिनी अनेक ठिकाणी भोजनदान करून आपण आपल्या भावाची आठवण त्याची आठवण जागृत ठेवली आणि समाज कार्याचा वसा पुढे कायम ठेवा। काय भावना व्यक्त करा। आज खऱ्या अर्थाने आमच्या घरी दुःखाचा दिवस आहे
परंतु आज आम्ही दुःख न मांडता आम्ही आज आमच्या बंधूंच्या नावाने आम्ही आज पूर्ण दिवस अन्नदानाचा कार्यक्रम सगळीकडे चालू ठेवलेला आहे। सकाळी ठीक नाश्तापासून सुरुवात केलेली आहे। आता पण 2 ठिकाणी मुंबईमध्ये तिकडे अंध बांधवांच्या इथे एक अन्नदान चालू आहे। आता पण रात्री भजन आणि कीर्तन चालू होणार आहे तिथे पण, आणि हा इथे पण कार्यक्रम आहे। असा हा कार्यक्रम आम्ही घेण्याचा उद्दिष्ट एकच आहे की असे चांगले जे उपक्रम असतात हे आपल्या ज्या गेलेली माणसं असतात, जी माणसं आपल्यामध्ये नाही आहेत, तर त्यांचं नामस्मरण व्हावं, त्यांची आठवण व्हावी आणि त्या माणसांचा आशीर्वाद आपल्या पुऱ्या कुटुंबावर सदैव असावा म्हणून आपण हे पुण्याचं काम आपण करत असतो। आणि हे पुण्याचं काम करण्याचं उद्दिष्ट एकच असतं की त्या अन्नदानामुळे जे का जेवता आहेत त्यांचं पोट भरलं की त्यांचा आत्मा तृप्त झाला की आपल्या माणसाला देखील खरोखरच मनशांती मिळते। हे मोठं भाग्य आहे। रंजला गांधल्यांचा आत्मा तृप्त करणं हेच खरं पुण्य आहे असं पाटकर साहेबांचं म्हणणं आहे। आणि आपला माणूस जर या जगात नसेल तर त्याच्या आठवणीत सेवाभावी कार्य करण्याचं त्या पाटकर परिवाराचा उद्देश नक्कीच अनमोल आहे। एकूणच अनेक सामाजिक कार्यात वर्षानुवर्षे आपला हात आहे आणि त्या सामाजिक कार्यात आपण स्वतःला वाहून घेताना पाठीराखा भाऊ आपल्या सोबत सततीत होता। प्रसिद्धी माध्यमांसमोर तो नव्हता, परंतु आपल्या कार्यात त्याचा पाठबळ खूप होता। एकूणच काय भाव व्यक्त कराल? 1991 मध्ये आमचे गुरु एकनाथ भाऊ ठाकूर याने आम्हाला हा मार्ग दाखवला, याने आम्हाला ही दिशा दाखवली आणि आम्ही पहिलं सुरुवात डहाणू दाभोण या ठिकाणाहून कार्यक्रम चालू केले आदिवासी पाड्यामध्ये। आणि ते करत असतेवेळी सुरुवातीला आम्ही फक्त 50,000पासून सुरुवात केली। आज 8 ते 10 लाखापर्यंत आम्ही साहित्य वाटण्याचं काम सातत्याने गेली 40 वर्ष करत आहोत। सामाजिक कार्य हे आमच्या अंगामध्ये भिनलेलं आहे, आमच्या कुटुंबाच्या अंगामध्ये भिनलेलं आहे। या कार्यामध्ये आम्ही स्वतःला पूर्ण समाधानी मानतो आहोत। आज संतोष आमच्यामध्ये नाहीये, परंतु ज्या ज्या वेळेला आम्ही जे 4-4, 5-5 लाख, 6-6 लाखाचं साहित्य वाटतेवेळी जे बंडल असायचे, जे बोजी असायची, जे चादरी असायचे, टॉवेल असायचे, असे बंडल हे स्वतः देखील संतोष, सागर सातवशे, रवी नांचे हे आमच्या बरोबर सोबतीला आहेत। आणि हे सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी तन मन धन विसरून आमच्या पाठीमागे उभे राहून हा कार्यक्रम यशस्वी करायचो। संतोष हा कुठल्याही परिस्थितीत पुढे असायचा, परंतु 1ली ते 10वीच्या मुलांसाठी जी मांडणी असते, 1लीच्या मुलाला काय साहित्य लागणार आहे, 5वीच्या मुलाला काय साहित्य लागणार, ते 10वी पर्यंत प्रत्येक वर्गवाईज सगळी लिस्ट, सगळं टोटल डिटेल ही त्याच्या हातामध्ये असायची। आणि ती पूर्ण बनवून त्या लेवलला तो सगळं संच बनवून आम्ही प्रत्येक 600 विद्यार्थी, 450 विद्यार्थी, 500 विद्यार्थी अशा 4 धर्मशाळांमधून आम्ही हा कार्यक्रम वर्षभर राबवत असतो। अशा वेळी तो आमच्या पाठीमागे भक्कम उभा असायचा। आज गेल्या वर्षी आम्ही आता कार्यक्रम केला वज्रेश्वरीला, परवा आता 3 महिन्यापूर्वी। खरोखरच त्याची जाणीव आम्हाला एवढी झाली की प्रत्येक गोष्टीला गाडीमध्ये पण तो सगळे नाश्तापासून जेवणापासून सगळी व्यवस्था बघायचा, प्रत्येक साहित्यावर लक्ष ठेवायचा, प्रत्येक साहित्य मुलाच्या लास्ट पर्यंत हातामध्ये पोचतं की नाही याची काळजी घ्यायचा, प्रत्येकाशी हसत खेळत मिळून मिसळून असायचा। असा प्रेमळ, असा आनंदी असणारा, हसत खेळत असणारा माणूस की जी का असते, सगळ्यांची गोड बोलणं, सगळ्यांना आपुलकीने जवळ घेणं, सगळ्यांना समजावून सांगणं, हा जो त्याच्याकडे भाव होता तो फार मोठा होता। आज आमच्या कुटुंबाला देखील फार मोठा दुःखाचा डोंगर आहे की आमच्यातला सक्का भाऊ आज आमच्या या सामाजिक कार्यातून निघून गेलेला आहे। ही पोकळी निर्माण झालेली आहे, परंतु संतोष आज आमच्यात नसला तरी त्याची आठवण, त्याचं काम आणि त्याचं कार्य हे अजरामर राहणार आहे। आणि हे काम आम्ही आयुष्यभर कंटिन्यू आम्ही असेपर्यंत चालू ठेवणार आहोत, हीच आमची मनोभाव इच्छा आहे। या ठिकाणी स्वतः त्यांच्या बंधूंनी संतोष पाटकर, कैलासवासी संतोष पाटकर यांचं पाठबळ कशा प्रकारचं लाभलं, कशा प्रकारची त्यांची मांडणी सामाजिक क्षेत्रात असायची, पुढे नसायचा पण पाठीमागून साथ त्याची खूप असायची। आणि एकूणच स्वतःचं आयुष्य आनंदी जगता जगता दुसऱ्यालाही आनंदी ठेवण्याचं काम त्यांनी आयुष्यात केलं। आणि जातानाही कुटुंबालाही त्रास नाही आणि स्वतःलाही त्रास न होता एका क्षणात, एकाच दिवसात त्यांचा मृत्यू ओढवणं। परंतु अशा प्रकारचं जाणं पाटकर कुटुंबाला तो हानिकारक आहे, परंतु अशा हानीतही पाटकर कुटुंबाने सामाजिक कार्य थांबवलेलं नाही।
त्यांच्या आठवणीला उजाळा देत सामाजिक कार्य त्यांचं पुढे चालू आहे आणि भविष्यातही चालू राहील अशी गाडगेबाबा महाराज यांच्या चरणी प्रार्थना करूया. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, जे हॉस्पिटल, भायखळा. मला श्रीमान प्रकाशभाऊ पाटकर ते मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे लोअर परेल सामाजिक विकास संस्था त्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्यातर्फे पाटकर परिवारतर्फे तुम्हाला हे भोजन देण्यात आलेलं आहे. कैलासवासी संतोष पाटकर यांना आपल्याला 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायची आहे. सर्वांनी हात जोडा. शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. वैदर्भ देशात ऋणमोचनासी, तुकाराम अवतार रजकाच वंशी. करी गाडगे काठी चिंध्यात तनुला, नमस्कार माझा दयाळे भुजिया. बोला गाडगे महाराज की, भगवान देवजी महाराज की, बजरंगबली महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, सब साधु संतन की, अन्न देवता की, अन्नदाता की. हर हर महादेव. बंधूंनो नमस्कार. आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 आपल्या या विद्यार्थ्यांच्या परिचयाची, आपल्या विद्यार्थ्यांवर नितांत प्रेम करणारे आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांची विविध मार्गाने, विविध माध्यमातून ज्यांनी सेवा केलेली आहे असे तुम्हा सर्वांच्या परिचयाचे सन्मान्य प्रकाशजी वसंत पाटकर साहेब त्यांचं आणि पाटकर कुटुंबातील सर्वच सदस्यांचं आपल्या विद्यार्थी बंधूंच्या वतीनं आणि स्टाफच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. बंधूंनो, आजचं हे जेवण आपणा सर्वांना सर्वश्रुत आहे की यांच्याच तर्फे देण्यात आलेलं आहे. याचं कारण असं आहे की सन्मान्य प्रकाशजी यांचे छोटे बंधू सन्मान्य संतोषजी वसंत पाटकर साहेब यांच्या पहिल्या पुण्यस्मरणार्थ अर्थात स्मृती दिनाच्या निमित्ताने आजचं हे जेवण त्यांनी देऊ केलेलं आहे. तेव्हा सन्मान्य संतोषजी यांना विनम्रपणे अभिवादन करत त्यांच्याप्रती आपल्या सर्वांच्या वतीनं मी आदरांजली तसेच श्रद्धांजली अर्पित करतो. ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना आपल्या चरणाशी स्थान देऊन त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करावी व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना त्या दुःखातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी. तसेच आपण सर्व मिळून त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी प्रार्थना करणार आहोत. त्यांच्या यापुढील ज्या काही इच्छा, महत्वाकांक्षा, आकांक्षा असतील त्या पूर्ण हो. त्या पूर्ण होण्याकरिता ईश्वर यांना प्रचंड शक्ती देव. यांना चांगलं आरोग्य, चांगलं ऐश्वर्य, सुख एवं मंगलमय जीवन लाभो. तसेच यांचं जे काही कार्य सुरू आहे सामाजिक क्षेत्रामध्ये, पारिवारिक क्षेत्रामध्ये किंवा व्यक्तिगत क्षेत्रामध्ये हे कार्य असंच चालत राहू आणि चालण्याकरिता ईश्वर यांना प्रचंड शक्ती देव. यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. मी विद्यार्थी बंधूंच्या वतीनं, स्टाफ आणि सर्वांच्या वतीनं सन्मान्य प्रकाशजी पाटकर साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांचं